नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी या वर्गासाठीचं असणारं मराठी विषयाचं पाठ्यपुस्तक यामधील पाठ आपल्याला अभ्यासावयाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण दररोज वेगवेगळे काही प्रयोग करत असतो, तेव्हा तसं पाहिलं तर लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आवडत असतात. काही प्रश्न इथे तुम्हाला जरा विचारावा असं लागत असेल तर तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे खेळ आवडतात या प्रश्नाचं उत्तर तुम्ही निश्चितच देऊ शकाल. कोणी कबड्डी म्हणेल, कोणी खो खो इत्यादी असणारे खेळ. तसेच कुणाला धावायला आवडेल, कुणाला उड्या मारण्यासाठी आवडेल, इत्यादी प्रकारचे खेळ आहेत. तेव्हा असे अनेक जे काही खेळ आहेत, या खेळामुळेच आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळतो आणि ऊर्जाही मिळते. आपण दररोज मैदानी जर खेळलो तर आपलं शरीर जे आहे ते सुदृढ निश्चितच होऊ शकतं. पण दररोज आपण मैदानी खेळ खेळलं पाहिजे. तेव्हा आज आपण जो पाठ शिकणार आहोत, अशाच प्रकारचा खेळावर आधारित असलेला पाठ आपल्याला अभ्यासावयाचा आहे. कारण जीवनामध्ये प्रत्यक्ष खेळ खेळणं, जे मैदानावरील खेळ असतील, ग्राउंडवर खेळणारे जे काही खेळ आहेत, हे खेळ खेळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी आजच्या या पाठाच्या अनुषंगाने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खेळ समजून घ्यावयाचे आहेत. पाठ आहे ऐकूया खेळूया, हा असणारा पाठ आज आपल्याला अभ्यासायचा आहे. पाठ 6 ऐकूया खेळूया. ऐकूया खेळूया. ऐकूया खेळूया. आता टेक्स्टबुक मधील पेज नंबर 9 वरती मराठी विषयाचे जे पाठ्यपुस्तक आहे त्यामधील पेज नंबर 9 वरती वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळतील. ते चित्र पहा, ऐका, चित्रे पहा, कृती करा. तर तुमच्याकडे पुस्तक आहे, ते पुस्तक उघडूनही तुम्ही पाहू शकता. बघा, आता इथे आपल्याला पहिलं जे चित्र आहे, या चित्रामध्ये आपल्याला एक मुलगी शाळेचं इथं मैदान दिसतंय आणि या मैदानावरती ती धावत असलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे याचा अर्थ आपण दररोज मैदानावरती धावलं पाहिजे, रनिंग केली पाहिजे, जेणेकरून आपलं शरीर सुदृढ होऊ शकतं. त्यानंतरचं जे चित्र आहे, यामध्ये खालील असणारं चित्र शंकूवरून उड्या मारत जा. म्हणजे शंकूच्या आकाराचं असं असणारं काही, की त्यावरनं आपण उड्या मारत जायला पाहिजे, उड्या मारायलाही शिकलं पाहिजे. त्यामुळे आपलं शरीर सुदृढ होतं, शरीर मजबूत होतं. त्यानंतर एका जागी 5 उंच उड्या मारा, अशा प्रकारचं एक चित्र आहे. एकाच ठिकाणी थांबवून आपल्याला या उड्या मारायला शिकायचं आहे. नंतरचं खालील चित्र आहे जमिनीवरील शिडीच्या चौकोनातून
धावा. एखादी शिडी आहे जमिनीवर टाकलेली आणि त्या शिडीचे जे काही रकाने तयार होतात, कॉलम तयार होतात, चौकोन, त्यामधून आपल्याला धावत जायचं आहे. ही एक कला आहे. यामधून एक धावण्याची एक कौशल्य आपल्याला इथून प्राप्त होते. त्यानंतरचं इथे चित्र आहे आपल्याला दिसतं, बेडकाप्रमाणे 10 उड्या मारत जा. तर बेडकासारखं आपल्याला कृती करायची आहे आणि 10 उड्या मारत जायचं आहे. बेडकासारखं उड्या मारत जायचं आहे. यामुळेही आपल्या शरीराचा खूप चांगल्या प्रकारचा व्यायाम होतो. त्यानंतर हत्तीसारखे 3 मीटर चाला. म्हणजे हत्तीसारखी थोडीशी इथं कृती करायची आपल्याला आणि 3 मीटर इथं चालत जायचं आहे. म्हणजेच आपल्याला या चालण्यामुळे हे आपल्या शरीराचा व्यायाम खूप चांगल्या प्रकारे होतो. यानंतरचं जे चित्र इथे दिसतं आपल्याला, 4 कोलांट्या उड्या मारा. म्हणजे अशा प्रकारच्या उलट सुलट असणाऱ्या ह्या उड्या असतात आणि ह्या उड्या आपल्याला इथं मारायला शिकायचं आहे. अगोदर याचा सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे आणि नंतरच मग आपल्याला हे चांगल्या प्रकारे मारता येऊ शकते. त्यानंतर दोरीवरच्या 20 उड्या मारा. तर दोरी जी आहे, दोरीवर इथं पहा, इथे चित्रामध्ये दिसते एक मुलगा या ठिकाणी दोरीवरच्या उड्या मारत असलेला आपल्याला इथून दिसून येत आहे. तर हे अशा प्रकारच्या ज्या काही उड्या आहेत, तर ही दोरी घेऊन आपल्याला दोरी खेळता आली पाहिजे, दोरीवरच्या उड्या आपल्याला मारता आल्या पाहिजे. हे अशा प्रकारचं हे वेगवेगळ्या प्रकारचे असे इथं खेळ आहे. तर हे खेळ दररोज आपल्याला काही मिनिट, काही वेळ इथं देऊन आपल्याला हा खेळ खेळणं इथं गरजेचं आहे. त्याने या प्रकारचा जर आपण खेळ दररोज खेळलो तर आपल्या शरीराचा व्यायाम खूप चांगल्या प्रकारे इथं होऊ शकतो. तर मित्रांनो, आपण इथं चित्राच्या माध्यमातून आपण खेळाचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व आपण इथं जाणून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारचा खेळ आपल्याला दररोज खेळणं गरजेचं आहे. म्हणून चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे दररोज याचा सराव करा. यामध्ये धावणे, शंकूसारख्या उड्या मारणे, शंकूवरून तसेच एका जागी उड्या मारायला शिकलं पाहिजे. त्यानंतर जमिनीवर टाकलेली जी काही शिडी आहे त्या शिडीवरून उड्या मारत आपल्याला जाता आलं पाहिजे, त्या चौकोनामधून धावायला पाहिजे. बेडकाप्रमाणे उड्या मारायचं आहे, हे पण दररोज करायचं आहे. हत्तीसारखे 3 मीटर चाला. हत्तीसारखं कृती करीत आपल्याला चालत जायचं आहे. त्यानंतर कोलांट उड्या, 4 कोलांट उड्याही इथं मारायला सांगितलेलं आहे आणि दोरीवरच्या 20 उड्या. म्हणजे हे जेवढे इथं प्रकार इथं सांगण्यात आलेले आहेत, हे थोडं दररोज आपण केलो तर निश्चितच आपल्या शरीराचा खूप चांगल्या प्रकारचा व्यायाम इथं होतो. तर या ठिकाणी काही प्रश्न मी इथं तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे, तर ते लिहून घ्यावायचे तुम्हाला. या चित्रावर आधारित प्रश्न आणि तसेच जे खेळ इथं सांगण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते खेळावर आधारित काही प्रश्न इथं होमवर्कसाठी मी तुम्हाला इथं देतो. ते प्रश्न व्यवस्थित पद्धतीने लिहायचे आहेत तुम्हाला. या पाठावर आधारित असणाऱ्या HW साठी प्रश्न लिहा. ऐकूया, खेळूया. या पाठात किती प्रकारचे खेळ सांगितले आहे.
दुसरा प्रश्न आहे, धावायला कुठे सांगितले आहे? तिसरा प्रश्न, कशावरून उड्या मारण्यास सांगितले आहे? एका जागी उंच काय करायचे आहे? कोणत्या चौकोनातून धावावयाचे आहे? बेडकाप्रमाणे काय करायचे आहे? तीन मीटर कशासारखे चालायचे आहे? दोरीवरच्या किती उड्या मारायच्या आहेत? वरील चित्रात मुलाचे चित्र किती वेळा आले आहे? वरील चित्रात मुलीचे चित्र किती वेळा आले आहे? हे 10 प्रश्न तुम्हाला होमवर्क मध्ये लिहावयाचं आहे. चित्राचं सूक्ष्म निरीक्षण करून या प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहावयाची आहेत. प्रश्न एकदा परत पहा. ऐकूया, खेळूया या पाठात
किती प्रकारचे खेळ सांगितलेले आहे? हा पहिला प्रश्न. दुसरा आहे, धावायला कुठे सांगितले आहे? तिसरा प्रश्न, कशावरून उड्या मारण्यास सांगितले आहे? चौथा प्रश्न, एका जागी उंच काय करायचे आहे? पाचवा, कोणत्या चौकोनातून धावायचे आहे? सहावा, बेडकाप्रमाणे काय करायचे आहे? सातवा, 3 मीटर कशासारखे चालायचे आहे? आठवा, दोरीवरच्या किती उड्या मारायच्या आहे? नववा, वरील चित्रात मुलाचे चित्र किती वेळा आले आहे? दहावा, वरील चित्रात मुलीचे चित्र किती वेळा आले आहे? हे अशा प्रकारचे असणारे हे जे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये लिहावायचे आहे. आपल्याला हा ऐकूया खेळूया हा पाठ इथं संपलेला आहे. चित्राचं सूक्ष्म निरीक्षण करा आणि यावर आधारित असणारे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर आपण खेळावर आधारित असणारा पाठ आपण अभ्यासलेला आहे. ऐकूया खेळूया हा. आता आपल्याला पुढील पाठ अभ्यासावायचा आहे. तर पहा, आपण आता जीवन जगत असताना आपल्याला अनेक गोष्टी आपल्याला शिकता येतात. तसं पाहिलं तर निसर्गामधील प्रत्येक गोष्टीकडनं कोणती ना कोणती शिकवण आपल्याला मिळत असते. त्यापासून कुठलं तरी एक अधिक ज्ञान आपल्याला मिळत असतं. फक्त आपण सूक्ष्म दृष्टीनं त्याकडे पाहणं गरजेचं आहे. तेव्हा बघा, निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी किंवा काही पदार्थ आपल्याला दिसतात. आता निसर्गात दिसून येणारे कोणकोणते पदार्थ आहेत किंवा काय काय बाबी आपल्याला निसर्गामधून दिसतात, असा जर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला तर निश्चितच या प्रश्नाची उत्तरं तुम्ही खूप चांगल्या प्रकारे द्याल. इथं निसर्गामध्ये आपल्याला वनस्पती, प्राणी, नदी, डोंगर इत्यादी प्रकारचे असे काही घटक आपल्याला दिसून येतात. यासोबतच आकाशामध्ये चमकणारे तारे, चंद्र, सूर्य इत्यादी अशा प्रकारचे आपल्याला अनेक गोष्टी निसर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या सृष्टीमध्ये पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे पशु, पक्षी, प्राणी पाहायला मिळतात. आणि निसर्ग हा जो आहे हा स्थिर नसून सतत परिवर्तनशील असणारा हा निसर्ग आहे. आणि या निसर्गामध्ये असे हे वेगवेगळे जे काही घटक आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा या निसर्गातील जे काही घटक आहेत, या घटकाकडे जर आपण सूक्ष्म दृष्टीनं जर पाहिलं तर निश्चितच त्यापासून आपल्याला खूप चांगल्या प्रकारची शिकवण आपल्याला मिळू शकते. म्हणून अशाच प्रकारचे निसर्गामधील जे काही विविध असे काही घटक आहेत हे, तर या निसर्गातील वेगवेगळ्या घटकाकडनं आपल्याला कशा प्रकारची आणि कोणती शिकवण आपल्याला शिकायला मिळू शकते ते आपल्याला एका कवितेमधून अभ्यासावायचं आहे. आणि त्या कवितेचं नाव आहे कोणापासून काय घ्यावे. लिहा. कविता आहे कवितेचं नाव आहे कोणापासून काय घ्यावे. कोणापासून काय घ्यावे. कोणापासून काय घ्यावे. या कवितेचे कवयित्री आहेत नीलम मानगावे. नीलम मानगावे. कवितेचं नाव कोणापासून काय घ्यावे आणि कवयित्री आहेत नीलम मानगावे. सुरुवातीला आपण शब्दार्थ लिहूया.
कवितेमध्ये असणारे कठीण शब्दार्थ ते पहा. शब्दार्थ कांती. कांती या शब्दाचा अर्थ तेज असा होतो. दुसरा शब्द आहे प्रभात काळ. प्रभात काळ. प्रभात काळ म्हणजेच पहाट किंवा सूर्योदयाचा काळ. पहाट किंवा सूर्योदयाचा काळ. संध्या समयी हा एक शब्द आहे. संध्या समयी. संध्या समयी या शब्दाचा अर्थ संध्याकाळी. संध्याकाळी. आता हे असणारे सर्व कठीण शब्दार्थ आहे. बघा, लक्ष द्या इकडे. कांती म्हणजेच तेज. कांती या शब्दाचा अर्थ प्रभात काळ म्हणजेच काय, पहाट किंवा सूर्योदयाचा काळ. म्हणजे सूर्योदय आता काही वेळानंतर होणारच आहे अशी असणारी स्थिती, त्यास प्रभात काळ असं म्हणतात किंवा पहाट आणि सूर्योदयाचा काळ. नंतरचा आहे संध्या समयी म्हणजेच संध्याकाळी. सायंकाळची जी वेळ आहे त्यास संध्या समयी असाही शब्दप्रयोग केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, ही जी कविता आहे ही कविता पेज नंबर 11 वरती आहे. तर ही कविता तुम्हाला CWच्या नोटबुकमध्ये आणि HW मध्ये सुद्धा एक एक वेळेस लिहावयाची आहे. आणि हे जे काही शब्दार्थ आहे ते शब्दार्थ सुद्धा तुम्हाला लिहावयाचे आहेत. हे व्यवस्थित पद्धतीने लिहायचं आहे. आता आपल्याला ही कविता शिकण्याच्या अगोदर आपण काही शब्दार्थ जे दिलेले आहेत ते शब्दार्थ एकदा नीट वेळेस वाचून घेणं गरजेचं आहे आणि त्याचा अर्थही समजणं गरजेचं आहे. तुम्ही 4-5 वेळेस वाचन करून त्याचा अर्थ चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. कांती म्हणजेच तेज, प्रभात काळ, पहाट किंवा सूर्योदयाचा काळ, संध्या समयी संध्याकाळी अशा प्रकारचा याचा अर्थ आहे. आता जी काही कविता आहे ही कविता आपल्याला शक्य होईल तितकं आपण गेय स्वरूपामध्ये म्हणणं किंवा गाणं आवश्यक आहे. आणि मी परत कविता शिकवत असताना सांगतच असतो की कवितेमधील असणारे जे काही शब्द आहेत, शब्दांची रचना आहे, ते शब्दांचा उच्चार सुस्पष्ट होणं गरजेचं आहे. योग्य असा त्याचा उच्चार आपण केला पाहिजे. आता ही कविता आपण या ठिकाणी म्हणूया. पेज नंबर 11 ओपन करावयाचा आहे आणि तुम्ही माझ्यासोबत किंवा माझ्या पाठीमागे तुम्ही ऐकून ही कविता तुम्हाला म्हणावयाची आहे. कवितेचं नाव आहे कोणापासून काय घ्यावे. बघा, कविता पहा. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती. सूर्यापासून रंग घेऊया, चंद्रापासून शांती. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. फुलापासून गंध घेऊया, कोकिळाकडून गाणे.
फुलापासूनी गंध घेऊया कोकिळाकडून गाणे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासूनी घेऊ नवे तराने, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासूनी घेऊ नवे तराने, सूर्यापासून रंग घेऊया चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती, झाडापासून घेऊ सावली मातीपासून जगणे, झाडापासून घेऊ सावली मातीपासून जगणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे, गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे, प्रभात काळी एक शिकूया जगवित जीव जगूया, प्रभात काळी एक शिकूया जगवित जीव जगूया, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया, सूर्यापासून रंग घेऊया चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. अशा प्रकारची ही कविता कवयित्री नीलम मानगावे यांनी अत्यंत सुंदर अशी ही कविता त्यांनी लिहिलेली आहे. अत्यंत सुंदर असा आशय अर्थ सुद्धा या कवितेमधून निघतो. बघा, आता या ठिकाणी आपण कविता म्हटलेली आहे. तसेच आता या कवितेचा शब्दार्थ किंवा जो कवितेचा शब्दशः अर्थ निघतो आणि याचा लक्षणार्थ जो आहे तोही आपल्याला इथं पाहणं गरजेचं आहे. म्हणजे या कवितेचा अर्थ किंवा कवितेचा भावार्थ काय आहे हे या ठिकाणी पाहणं आपल्याला आवश्यक आहे. मित्रांनो, ही जी कविता आहे ही कविता नीलम मानगावे या कवयित्रीने लिहिलेली ही कविता अत्यंत सुंदर अशी कविता आहे. या कवितेमध्ये कवयित्रीनं निसर्गाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. निसर्गामधील जे विविध प्रकारचे जे काही घटक आहेत, जसे की चंद्र, सूर्य, तारे आहेत, वृक्ष आहेत, या सगळ्यापासून आपल्याला काही गुण घेता येऊ शकतात आणि ते आपल्या जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. हे या कवितेच्या माध्यमामधनं कवयित्रीनं इथं स्पष्ट केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी कवितेतील प्रत्येक काव्य पंक्तीचा अर्थ, प्रत्येक शब्दाचा जो काही अर्थ आहे तो अर्थ आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला परीक्षेमध्ये अशा प्रकारची एखादी कविता विचारली जाते, तसेच पूर्ण कविता किंवा कवितेमधील काही कडवे परीक्षेमध्ये दिलेले असतात आणि ती कविता किंवा ती कडवे आपल्याला वाचायची असते आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. तेव्हा त्यासाठीच आपल्याला, जसं आता मी आताच आपल्याला कविता म्हणून दाखवलेलं आहे, प्रत्येक शब्दाचा उच्चार आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं करता येणं गरजेचं आहे. प्रत्येक शब्दाचा उच्चार सुस्पष्ट होणं हेही गरजेचं आहे. म्हणून आपण त्याचा सराव करणं गरजेचं आहे. जर आपण चांगल्या प्रकारचा सराव केलो किंवा प्रॅक्टिस याची केलो तर निश्चितपणे आपण खूप चांगल्या प्रकारे कविता वाचू शकतो, गाऊ शकतो, चांगल्या प्रकारे म्हणू शकतो. आणि कविता समजण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की त्या कवितेतील जे काही शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे किंवा त्या शब्दांचा अर्थ माहिती करून घेणं गरजेचं आहे. या अगोदरच आपण या कवितेमध्ये येणारे जे काही कठीण शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ आपण जाणून घेतलेला आहे. तर या कवितेमध्ये एकूण 4 कडवे दिलेले आहेत. तर या प्रत्येक कडव्याचा आणि त्या प्रत्येक कडव्यामधील जे काही काव्यपंक्ती आहेत तर त्या प्रत्येक काव्यपंक्तीचा शब्दशः अर्थ आणि याचा भावार्थ काय निघतो ते आपण अभ्यासणं गरजेचं आहे. अत्यंत सुंदर अशी ही कविता या ठिकाणी कवयित्रीने लिहिलेली आहे. या
कवितेमधून निसर्गामधील प्रत्येक घटकातील जे काही वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्याकडनं आपल्याला काय शिकवण मिळते ती इथं आपल्याला शिकण्यासाठी उद्युक्त करते किंवा शिकायला आपणास मिळते.